आपल्या आयुष्यामध्ये आपण एखादी नवीन गोष्ट ज्या वेळेला करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला आपल्यावरती बर्डन काय येतं किंवा जडत्व काय येतं आणि आपण निगेटिव्ह विचार का करतो. तर या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम मी आहे अनिरुद्ध आणि युट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. हा खूप महत्वाच्या गोष्टी मी या व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या आहेत. काही लोक नोकरी करत करत असताना बिझनेस करण्याचा विचार करतात किंवा काही लोकांना आपल्या गावामधून आपल्या घरामधून किंवा एखाद्या शहरातून दुसऱ्या शहरात जाण्याचा ते विचार करत असतात. विचार करणे आणि ती कृती करणे ह्यामध्ये खूप फरक आहे. ज्यावेळेला आपण आपल्या मित्रांबरोबर किंवा ऑफिसचे कलिग्स आहेत त्यांच्याशी चर्चा करतो एका विषयावरती, जसं की मला हा धंदा करायचा, त्यावेळेला आपल्याला खूप म्हणजे बरं वाटतं. पण प्रत्यक्षात ज्या वेळेला कृती करण्याचा विचार येतो किंवा एकटं साईडला बसून आपण ज्या वेळेला फायनलाइज करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला आपल्याला बर्डन येतं किंवा निगेटिव्ह गोष्टी काय येतात. तर ह्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये खूप डीप मध्ये सांगितलेल्या आहेत. जसं की आता पहा की मी आज म्हणजे जवळपास 8 ते 10 वर्षापासून नोकरी करत आहे, बरोबर. आता 8-10 वर्ष म्हणजे खूप मोठा कालावधी आहे, बरोबर. म्हणजे एकच गोष्ट मी सातत्याने ती रोज रोज तीच करत आहे. मग तुम्ही विचार करा की माझ्या ब्रेनची जी मसल मेमरी आहे ती कोणत्या प्रकारे बनली असेल. आणि अचानक मी काय उठतो आणि म्हणतो की मला नवीन म्हणजे एखादा धंदा चालू करायचा आहे किंवा मला एखादी नवीन गोष्ट करायची, तर ती ब्रेन सहन होत नाही. तर ब्रेन काय करतो, निगेटिव्ह गोष्टी रिलीज करायला चालू करतो, बरोबर. किंवा जे कम्फर्ट झोन तयार झालं असतं आपल्या डोक्यामध्ये, की काही लोकांनी फ्लॅट्स घेतलेले असतात किंवा कारचे EMI असतात किंवा इतर EMI म्हणजे पर्सनल गोष्टी असतात, ते काय मला माहित नाही. तर ते कसे करणार. ब्रेन खूप आपला सेन्सिटिव्ह असतो, त्याला लगेच गोष्टी जाणवतात आणि त्या गोष्टीमुळे काय होतं, आपल्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार यायला चालू होतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपण असा विचार करतो की आपले नातेवाईक काय म्हणतील किंवा लोक काय म्हणतील. ह्या गोष्टींमुळे ज्या वेळेला आपण एखादा नवीन गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो किंवा एखादा बिझनेस चालू करण्याचा प्रयत्न करतो, तर ह्या गोष्टीच्या भीतीमुळे आपल्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार येतात. जर तुम्ही शांत असाल, जर तुम्ही विचारपूर्वक गोष्टी करत असाल, तर तुम्हाला ह्या गोष्टींचा सामना करण्यासाठी वेळ लागणार नाही. तुम्ही त्या गोष्टीवरती मात करून तुम्ही एक यशस्वी फुल बिझनेसमॅन किंवा जे काही तुम्ही नवीन करणार ते तुम्ही शिकू शकता. तर मेन रिझन हे आहे की ज्या वेळेला सुरुवातीला एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेला बाबा तुम्ही बसलाय आणि एखादी गोष्ट तुम्हाला करायचं असं डोक्यात विचार आला, ती तुम्ही चालू करायला सुरुवात पण केली आणि अचानक तुमच्या डोक्यामध्ये निगेटिव्ह थॉट्स यायला चालू झाला, तर त्यावेळेला एकच गोष्ट ब्रेनला सांगायची की जास्त का नाही, मी 5 मिनिटं करणार आहे, थोडा दम काढ भाई, थोडं वाढ बघ. ठीक आहे. अजून तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. जसं की तुम्ही स्कूलमध्ये असाल किंवा तुम्ही नोकरदार असाल, तुम्ही एखादा प्लॅन ठरवला असतो दुसऱ्या दिवशी की बाबा मी ह्या दिवशी 1 वाजता घरातून बाहेर फिरायला जाणार आहे किंवा मित्रांबरोबर इकडे जाणार आहे, गप्पा मारायला जाणार आहे. आणि अचानक त्या टायमाला एखादं तुम्हाला अर्जंट काम येतं घरच्यांचं आणि घरचे तुम्हाला फोर्स करण्याचा प्रयत्न करतात. तर असं का होतं, कारण की तुम्ही एक तर तुमच्या ब्रेनला सांगून ठेवलेलं असतं की असं असं आपल्याला करायचं आहे आणि त्याच्यामध्ये व्यत्यय आला की मेमरी ब्रेक होते, जी मसल मेमरी असते ती ब्रेक होते. ओके, म्हणजे डेटा स्टोअर झाला असतो त्याला त्रास होतो की असं का, मग तुमची काय होते, चिडचिड होते, बरोबर. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्या वेळेला एक अशी सिच्युएशन येते त्यावेळेला थोडा वेळ शांत राहा आणि ब्रेनला एक सांगा असू दे सह, आपल्याला हे पण ऍडजस्ट करायचं आहे, आपल्याला ह्यातून पुढे करून जायचं आहे. तर अशा वेळेला तुम्ही जेव्हा स्वतःच्या मनाशी ब्रेनशी संवाद साधाल त्यावेळेला तुम्ही कुठल्याही वाईट प्रसंगात सापडणार नाही. ओके, म्हणजे कुठलाही सापडतो पण त्याच्यावरती तुम्ही मात करून तुम्ही पुढे जाल. तर अशा पद्धतीने तुम्ही निगेटिव्ह विचारावरती किंवा तुम्ही एखादी नवीन गोष्ट चालू करता
ती कशी चालू करायची आणि निगेटिव्ह विचारावरती ओव्हरकम कसं करायचं, या गोष्टी तुम्ही इझिली फेस करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.